नमस्कार मित्रांनो, मी समर्थ मराठी सिटी मित्र सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। वाजल्यात 10:04 300चं CNG भरलंय, 1700चं टार्गेट आहे। आज लईच उशीर झाला राव, 10 म्हणलं असं काय हरकत नाही, आता होते। काल काय पाऊस पडला राव, काय सांगू, घाण पाऊस पडला। चला आता काय सांगायचं, चला सुरुवात करूया आजच्या खेळाला। तर मित्रांनो सुरुवात खूप चांगली झाली। उबरची ऑर्डर पडली 263 रुपयांनी। आपण आता आहोत नियर बाय युनिव्हर्सिटी ह्या एरियात भरपूर ऑर्डर असतात, पण वाजलं 11:22 समजू शकता काय ऑर्डर ॲक्सेप्टेशन्स काय असणार। आता जी पडेल ती उचलायची, बघू दुसरं कधी पडती कधी नाही। सुरुवात चांगली झाली, अजून एखादी अशीच ऑर्डर पडली तर देव प्रॉब्लेम आहे पडली। आता चला 90 रुपयांनी पडली, गेली, ॲक्सेप्ट केली ती गेली। काय आता बघू तर दे बाबा, काय किलोमीटर बघून नाही ना, किती पिकअप किती ड्रॉप, म्हणजे पिकअप बघायला लागतो किती लांबी किती नाही, ते तरी परवडलं पाहिजे। मग 10 किलोमीटर पिकअप जायचं परवडत नाही, आपल्या वाटतं एवढ्या लांब नसतं। कालचा खेळ सांगू का तुम्हाला, काल एक ऑर्डर ॲक्सेप्ट केली ती आपण, म्हणलेलं नाही का जाऊ दे म्हटलं, पण नंतर काय आलं काय माहिती, म्हटलं चला करूया। मग ओलाची एक ऑर्डर मारली आपण लोहगावला, मला वाटतं हिस्ट्रीमध्ये असेल, हिस्ट्रीमध्ये असेल, संध्याकाळी जमलं तर दाखवतो मला। त्यानंतर अजून एक ऑर्डर मारली 60-70 रुपयाची, आणि मला वाटतं मीटरने काय थोडंफार झालं, म्हणजे 400-500 रुपये झाले संध्याकाळी। नाही म्हणलं तरी पण बघायला 122 रुपये धरणं झालं, पण तोपर्यंत मी व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेला आणि अपलोड करून ठेवलेला, कारण टाईमपास, कारण लय पाऊस पडत होता। जेव्हा ते घेतलं तेव्हा नव्हतं पडत, नंतर एडिटिंग करत बसलो तेव्हा सुरू झालं। म्हटलं चला, आणि फुल बरसात झाली नाही का, ऑर्डर पडायला लागला जोरात, म्हटलं पडतात तर चला नाही का, गेलो मग ओलाची ऑर्डर घेऊन। म्हणजे संध्याकाळी पाऊस पडले तर ऑर्डर असतात, पावसाचं कसं गेलं मला माहीत, त्यामुळे तुम्हाला म्हटलं नाही का मग की काल लय पाऊस झाला, पण गाडीत चाललेलं पाणी एवढं झालं नाही का, फार गाडीत पाणी चाललेलं, एवढं पाणी साचलेलं। तिकडनं येताना मी नरे साईडने आलतो, तर नरेमध्ये इतकं पाणी नव्हतं ना, आज चिखल झालं, सकाळी पुसायला तर झालं मला चिखल, मागे चिखल झालं तर पुढं बी चिखल झालं होता। पावसात पाणी गाडी चालवणं सोपं नाही आहे। आज जर तसं झालं तर भाऊ डायरेक्ट बंद आणि घरी। आपल्याला वाटतं पाऊस आहे, जास्त ऑर्डर आहे मान्य आहे, पण लांब गेलं की वांदे होतात, आणि जर चुकून माकून बंद पडलं असतं, क्लचवर बिचवर तुटली असते, कोण हात लावायला येत नाही भावांनो। तर माझं तर म्हणणं असं लईच असं राप पाऊस पडत असेल कट झालं, कारण ऑर्डर पडली, ओलाची ऑर्डर पडली 100 रुपयाने। तर सांगायचं एवढंच आहे की मला ऑफ द स्टोरी, रात्रीच नका काम करू, राप पाऊस पडत असेल तर दिवसाचं करू शकता, कारण दिवसाचं तेवढं दिसतंय कुठून घ्यायचं कुठून नाही। रात्रीचं काय होतं, कुठं चेनारे अंदाज नाही लागत, त्यामुळं अपघात होऊ शकतो, त्यामुळं दिवसाचं चालवा पावसाचं। त्यामुळं भाऊ 7च्याच घरात बघू आता कुठली ऑर्डर पडली। आता जस्ट ओलाची ऑर्डर ड्रॉप केली, आणि कुठल्या नियर बाय स्वारगेट इथं एकाला आता सोडलं आपण एक मिनिटमध्ये। तर कोणाचं आमदार का खासदार कोणतरी येणार होतं युनिव्हर्सिटी रोडला, त्यामुळं त्यांनी फिरवून घेतलं। त्यांना म्हटलं किलोमीटर वाढतंय, त्यात अपडेट होत नाही, आपल्याला अपडेट करायला लागणार आहे। इथं आले होते, म्हणले नाही असं तसं जेवढं जातं तेवढं द्या, बसताना म्हटलं मीटर नाही म्हणले, आणि इथं आले परत असं म्हणले हे फसवणूक आहे, त्यापेक्षा मीटर नाही आले परवडलं असतं। मी म्हटलं पहिलंच बोललो होतं असं तसं लय परवड करायचं। म्हटलं तुम्ही किलोमीटर सर्च करा, म्हटलं तुमच्या घरापासून इथं गुगलला सर्च करा किती होतं ते सांगा, आणि मग बोला। 2 किलोमीटरचेच पैसे लावायचे मी त्यांना एक्स्ट्रा, आणि जे की बघायला गेलं तर 2.5-3 किलोमीटर जास्त होतं त्यांचं। उगाच आहे ना, लोक येड्याची चादर घेतात, आपल्याला फसवायला बघत असतं। जर मी चुकीचा असतो, मी तर का थांबलो असतो, आणि त्यांनी जर राहायला तिकडं होतं वाटतं, 2 व्हीलर इकडे जावले, चला ठीक आहे, त्यांचे नातेवाईक असेल कोणतरी लावायचं, आपल्याला काय त्याची घेणं नाही। पण साहजिक गोष्ट आहे, जर तुम्हाला परवडत नाही तर तुम्ही PMT न्या, आणि जर मी चुकीचं असतं मी फोन करत असतो, मी तर तुम्ही फ्रॉड करता। फ्रॉड काय केलं यात ऑलरेडी सांगितलं तुम्ही, एकतर CNG काय फुकट येते का, अर्धा 1 तास झालं राहिले थांबतो मग येते, यांना 2 किलोमीटर फुकट कोण सोडणार। 2 किलोमीटरचे 34 रुपये होतात, बघितले तर मी आता कॅल्क्युलेट केलं 32 रुपये घेतला, म्हणजे 2 रुपये ऑलरेडी कमी घेतात, त्यात प्लस त्यांनी अर्धा 1 किलोमीटर मला जास्त सेंटरले वगैरे मीटर जर टाकलं असतं ना, मी तुम्हाला सांगतो 150पर्यंत गेलं असतं, तरी कमी 140 घेतलं।
असले लोक असतात ना, स्वतःला शाळे समजतात, दुसरं लेडे समजतात. त्यापेक्षा त्यामुळे मी म्हणत असतो नेहमी, कस्टमर लोक जे बघत असाल तुम्ही, तर तुम्ही कुठलं काही वापरा, डायरेक्ट मीटर टाका. असे मग मध्ये अडचण येतात, कोणाचा तरी कॅनवा येतो, कोणतरी आमदार खासदार येतो, गाड्या थांबवल्या जातात. ते म्हणतात मी तुमचं तिथं वेटिंगच्या तुम्ही थांबला असतं, तुमचं वेळ वाया गेला असतं, मी तुमचं वाचवलं म्हणून तुम्हाला हिडवून आणलं. मी थोडी म्हटलं तुम्हाला हिडवा, मी त्यांना म्हटलं का दुसऱ्या रूटने घेऊन चला, तेच म्हणले चला दुसऱ्या रूटने. मी त्यांना तिथंच म्हटलं मॅडम म्हणलं पैसे वाढतील, म्हणलं किलोमीटर वाढेल. हां ठीक आहे म्हणले, बघू म्हणले, बघू म्हणतात आणि इकडे आल्यावर हे करतात. आपण व्यवस्थित देत नाही. एक तर माझी गाडी मी वाहन देत नाही, चाय बंद करतात. असे लोक असतात काय काय, बोलताना पहिलं म्हणतात हात चला बघू, लोकेशनला पोचलं वेगळं बोलतात. पण भाऊ आपण आपले पैसे घेतले, परत जाताना काय म्हणली, परत भेटू नका म्हणली. मला तर कुठं हाऊस आहे तुम्हाला भेटायची, एकच कस्टमर आहे माझ्याकडं, 1000 कस्टमरची कमी नाही आपल्याला. असे लई कस्टमर भेटत असेल, आपल्याला नाही फरक पडत. आपण आपल्या नियमाने चालतो भाऊ. मी इथं किलोमीटर मोज होतो, 33वर काहीतरी होतं, आता 34 का 35 होतं का ते, 34 35 आता 46 वगैरे ना, 45ला काहीतरी होणार होतं. 47 48 800 मीटर 2 किलोमीटर बरोबर. 2 किलोमीटर वाढले, 2 किलोमीटरचे पैसे लागतात. बी 608 जायचा 20 मीटर का, हां 20 मीटर बरोबर, 20 मीटर कमी आहे. 2 किलोमीटरचे पैसे लागणार, 2 रुपये कमी. आणि त्यात प्लस त्यांच्या हिशोबाने आणलं आहे, हे करू नको तिकडून घ्या. आणि त्यात प्लस त्यांचं राईटला होतं. आणि हां पुढं जायचं आहे बस. आत्ता एक जण भेटलेले आपल्याला, गरवारे कॉलेजचे सर भेटतात, त्यांना सोडलं आपण. तर त्यांचे मीटर आणि 44 रुपये. तर सांगायचं नाही ते की जी पडत ती ऑर्डर उचलं. आणि मागाशी जे कसे कस्टमर होते ते नाही हो म्हणायला आले की उतरा म्हणायचं, नाही तर मीटरने चला म्हणायचं. मीटरने जमतं तर या, नाही तर राहू दे म्हणायचं. डोळ्यात काही गेलं माझ्या, मोबाईलचं चित्र पडलं, मला वाटलं चिपड्या आल्यात का डोळ्यात. सकाळ झोपून उठले, थोडी चिपड्या आल्या, काही अडगत बडबडतं मी, त्यातच मजा आहे. तर आत्तापर्यंत टोटल 450 झालं आहेत, चांगली गोष्ट आहे. वाजले 12:13. भूक तर लागली नाही, जेव्हा भूक लागली तेव्हा जेवूया, जे की चुकीचं आहे, कारण भूकलाच उशिरा म्हणलं तर काय बोलणार. तर असं काय हरकत नाही. आय होप एखादी मोठी ऑर्डर पडावी आणि लवकर 1000 जरी झाली तरी बरं होईल. पुढचं विचार करू कधी काय कसं करायचं, कारण मला जरा अवघड वाटते 12 वाजल्यात. आणि मोसम असा आहे की भाऊ पाऊस पडणार झाला, त्यात काय विषय नाही. अजून आठवड्याभर पाऊस आहे आणि आठवड्याने परत जून ऑफिशियली चालू होणार, मग ऑफिशियली पाऊस चालू होणार, पावसाळ्यात चालू झाला, संपला विषय. काय झालं, चालू झालं, काही विषय नाही. तर मित्रांनो, आत्ता एक जण भेटलेला 50 रुपये मीटरने, आणि तो हॉटेल होता, जेवून घेतलं. नाईस हॉटेल, एकच आहे आपल्यासाठी. तर वाजले 1.5 आणि झाले 500 रुपये. खूपच छोटे ऑर्डर पडतात ना, पिकअपला डोकं घालतं मला. खूपच हे झालं आहे, कमी झालं आहे आणि मूडच नाही झालं. बघा 50 वाले ऑर्डर पडले, पिकअपला म्हणून माझं मन होय नाही काम करण्याचं. अशा 200-300 वाले ऑर्डर देणार राव, म्हणजे एनर्जी काम करायला. वगैरे छोट्या ऑर्डर देऊन डिमोटिवेट करता आम्हाला. मोटिवेट करा, मोठे ऑर्डर द्या. भाऊ काम करतो म्हणजे बघा तुमचा 400-500 वाले ना, हेलिकॉप्टर शॉट तिकडनं, एक हेलिकॉप्टर स्टेशनला शॉट, तिकडनं कात्रजला हेलिकॉप्टर शॉट. 3 ऑर्डरमध्ये मुंगर येईल, होईल डायरेक्ट 1000 15 1.5-2 होईल की. हां होते रे, फक्त पडत नाही, नवीनला पडतात, काय विषय नाही, जाऊ दे. 2 ऑर्डर पडलेले मोठे पण हाताला नाही लागल्या ओलाचं, असंच चला. तर मित्रांनो, जेवणानंतर एक जण मीटरने भेटला. 130 रुपये आहेत. कर्वेनगरमध्ये आहोत आपण आत्ता. पहिले 500 होतं, 630. मजा नाही यार भाई, आज 2 वाजून 4 मिनिटं झाल्यात. काय हरकत नाही, जे पडाल ते घेऊया. आणि याचा अर्थ असं नाही की पिकअपला माने ड्रॉप 40-50 असेल तरी पिकअप तरी कमी 100-200 मीटर इथले येतं. किंवा मग असं पिकअप 2-3 किलोमीटरला 700-800 वाले ऑर्डर आहे, किंवा मी कमी 200 तरी द्या. एनर्जीवाली ऑर्डर द्या. चला, बोललो आणि झालं नाही असं कधीच झालंय का? म्हणजे मी म्हणलं भाऊ मोठी ऑर्डर पाहिजे तर 300ची लगेच ऑर्डर पडली. 333ची ओलाची, जिथं थांबलेलो कर्वेनगर फिनिक्स मॉलला, 20 किलोमीटरची 333. परवडलं का नाही तुम्ही कमी करून सांगा, मला नाही माहिती.
कॅल्क्युलेशन नाही मारलं. बघायला गेलं तर 350 व्हायला पाहिजे होतं आणि रस्ता रिकामा होता. ठीक आहे, काय हरकत नाही, भेटलं ते नशीब म्हणायचं आपलं. पहिले किती जायचे आपले 600 ना, 600 700 800 900 960 1000. चला 960 झाले ना, 40 रुपये छोटी ऑर्डर मारून होईल काय विषय नाही. तर आत्ता आपण आहोत फिनिक्स मॉलच्या इकडं. बॅकग्राऊंडला ओलाची ऑर्डर पडली. आणि हे जे मॉल आहे ते पुण्यातलं सर्वात मोठं मॉल आहे. इथं बरेच सेलिब्रिटी येतात असं म्हटलं जातं. तर बघूया, 1000 झाले, अजून 700 करायचे आणि वाजल्यात 240. छोटी ऑर्डर होईल जाईल 3 वाजले. 3 नंतर 700 रुपये करायचे खूप मोठी टफ गोष्ट आहे. आणि कारण नाही कारण मला माहीत नाही, पण होऊ बी शकतं. तुम्हाला माहिती असं आता जसं झटका झाला 300चा, असं एखादं 500 ऑर्डर पडली, परत 500 1000 700च्या ऐवजी 1000 होईल, काही होऊ शकतं. फक्त आपण ऑनलाईन राहायचं आणि वेळ द्यायचं कंपनीला. कंपनी तुम्हाला साथ देते. बाकी देवाची मर्जी. नारळात पाणी. मायकिंग चालू आहे, मायकिंग चालू आहे बघा. इथनं हालायला लागेल, थांबायला अलाउड नाही, नो पार्किंग आहे. मागणं गाडी आली बघा, दिसतं का नाही काय माहीत, दिसलं का? चला नाही तर फाईन मारतील. झोप या म्हणून जस्ट तोंड धुतलंय. वाजले बघा 3:37. ऑर्डर आपल्या घराकडे पडणार नाही, पडायला ऑपोजिट डायरेक्शनला पडायला, जी की आपल्याला जायचं नाही. मला माहिती आहे तिकडनं रिटर्न पडणार नाही आणि वैताग आला मला, त्यामुळं घराकडे जायचं. मला वैताग आला काय सांगू आता. घराकडे ऑर्डर पडत नाही. इथनं जर ऑर्डर पडले 300 रुपये होतात आपले. आय थिंक 1000 झाले, अजून 300 1300 होतील. 14 15 16 17 100 एक तिथले तर लोकल करून आपलं आजची दिहाडी आणि CNG निघन जेवण. फक्त मेंटेनन्स निघणार नाही. ठीक आहे, एखाद दिवस नाही काढत काय हरकत नाही, पण इथनं निघायचं मला आणि घराकडेच जायचं आहे. बघू आता कधी ऑर्डर प्रतिकत नाही. वाजले 3:37. मी काय बोलायच्या अगोदर तुम्हाला दाखवतो. 443 रुपये, 25 रुपये 25 किलोमीटर 443. 5 वाजले होते. मी म्हणलं संपलो, मी हारलो म्हणलं. काय म्हणलं ऑर्डरच पाडणार घराकडं. निघालो एक 5-10 किलोमीटर का किती किलोमीटर पुढे गेलो मला आठवत नाही. तिथनं मला 71 मॅडम कुमार पृथ्वीला सोडलं कोंडमध्ये. त्या म्हटल्या कुमार पृथ्वी. म्हटलं नाम सुना लागत आहे. अरे म्हटलं आता आपलं कोंड ते. म्हटलं चला घेऊन चला. म्हटलं चला देव पावलं म्हटलं. तर भाऊ सांगायचं एवढंच आहे की नशिबात असेल ना भाऊ, कोण घेऊन नाही जाऊ शकत. जे नशिबात आहे ते भेटतं, चालून येतं. मी चाललेलो हायवेनी. आय थिंक मला वाटतं कोथरूडच्या अलीकडं एक टन आहे, तिथं मी खाली वाढलो. 2 मॅडम थांबलेलो. त्यांच्याकडे गेलो, तेवढ्यात त्यांनी हात दाखवला. म्हटलं कौसुरबाग, कुमार पृथ्वी, अंगाधाम रोड. अंगाधाम म्हटलं आपल्या एरिया आहे, चला. देव पावला. त्यांना घेऊन आलं. मला वाटतं मग अशी आपले काहीतरी 1000 झाले ना, 443 वर्षे. तर पहिल्याचे ॲडजस्ट झाले 1400 झाले. 15 16 17 अजून 300 करायच्यात. आणि वाजल्या 6 वाजून 11 मिनिटात पुण्यामध्ये. तुम्हाला काय वाटते 6 वाजल्यानंतर 300 रुपये होतील का नाही? 300 रुपये साहजिकच आहे, होतील, पण करणारा पाहिजे. माझ्यासारखं आळशी असेल तर कधी होणार. तर बघू आता ऑर्डर पडते. बुलटिकडीला ऑर्डर पडते. बुलटिकडीला नाही जायचं तर मला जायचं तर पार्किंगला. मला हात पाहिले दुखायला असं काय हरकत नाही. जसं की मी म्हटलेलं आपल्याला 1400 करायचे. 1400 झालेत आपले. फक्त जे मेंटेनन्स आहे ते नाही काढू शकत. जाता आता भेटलं तर नशीब, पण कात्रज भारती तिकीट बालाजीनगर जास्तीत जास्त. बुलटिकडीला जावा, तिथनं परत वर या, परवडत नाही. झाला बघ कसं बसतं. 1400 व्हायना झालं नशीब आपलं. CNG मेंटेनन्स सोडून CNG आणि खाऊ आणि दिहाडी 1400 टोटल निघलं आहे. फक्त मेंटेनन्स निघला नाही, जे की आपण सेविंग करतो. ठीक आहे, आज नाही निघली काय हरकत नाही, निघू शकतो. अजून काही वेळ गेली नाही. 6 वाजून 12 मिनटं झाल्यात. 8 वाजेपर्यंत काम केलं तर होऊन जाईल. 300 रुपये काय मोठी गोष्ट.
पण फोन करायचं त्याच्या जाऊ चला. कुठली पल्ली वानवडी. तर फायनली मित्रांनो आपण चाललो आहे. आज पाऊस नाही आहे, जर्किंग घालायची गरज नाही आज. तर वाजलं 6:38 काय रिटर्नला ऑर्डर पडली नाही. म्हणलं चला बास झाला. तर भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री. चला.